नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 52 सोडवणार आहोत। फॅक्टराइज दी फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड राईट देम इन दी प्रोडक्ट फॉर्म। खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही अगदी तोंडी सुद्धा सोडू शकता। सोडूया आपण। वी नो 15 चे फॅक्टर कसे पडतात? 3 × 5 3x चे कसे पडणार? 3 × x। समजा 5t², याचे फॅक्टर कसे पडायचे? 5 × t ओके। आणि 6ab² जर असा असेल तर याचे फॅक्टर कसे पडतील? 6 × a × b अशा प्रकारे आपल्याला पाडायचे। आता ते 6ab² होतं इथं, म्हणून आपण 6 चे सुद्धा फॅक्टर पाडणार आपण। 2 × 3 होईल आणि × a × b × b, म्हणजे जो कोइफिशियंट आहे त्याचे फॅक्टर पाडायचे आणि या व्हेरिएबलचे सुद्धा फॅक्टर आपल्याला पाडायचे। तसं आपल्याला एक प्रश्न आपण पहिला घेऊ। 201 a³ and b², याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला। प्रथम कोइफिशियंटचे फॅक्टर पडतात का पाहू आपण। 3 ने 3 × 18, 2 राहतील, 3 × 7 = 21। 67 ला कशानेच भाग जात नाही, म्हणून 67 ला 67, म्हणजे 201 याचे फॅक्टर कसे पडतील? 3 × 67 बरोबर 3 × 67। आणि a³ चे a × a × a, b² चे b × b, हे झाले आपले फॅक्टर। तसा दुसरा प्रश्न आपला 91 xyt², याचे फॅक्टर कसे पडतील? 91 चे फॅक्टर 91 ला कशाने भाग जाईल? 7 ने जाईल। 7 × 1 = 7, 2 राहतील, 7 × 3 = 21, 13 ला 13 ला 13च हे होईल, म्हणजे 13 × 7। 91 चे फॅक्टर 7 × 13 x × y × t² आहे। t² आहे म्हणून t × t, हे झाले आपले फॅक्टर। तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नामध्ये 24 a² b² असा आहे। 24 चे फॅक्टर काय पडतील आपले? 24 2 न डिवाइड करता येईल, b1 b, b2 4, 2 न b6 12, 2 न b3, हे झाले 24 चे आपले फॅक्टर। 24 चे कसे लिहिणार आपण? 2 × 2 × 2 × 3, a² चे a × a, b² चे b × b, हे झालं आपलं आन्सर। चौथा प्रश्न याच्यामध्ये tr² s² एवढंच आहे, याला कोइफिशियंट दिलेलं नाही, म्हणून tr² आहे म्हणून × r 2 वेळेस, s² आहे म्हणून s × s, हे झालं आपलं आन्सर। समजलं मित्रांनो? धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।